मंगळ ग्रह म्हणजे आपल्या पृथ्वीचा जुळा भाऊच म्हणा। आता भाऊ का, तर चंद्रानंतर सर्वात जास्त संशोधन मंगळाचंच करण्यात आलंय। पृथ्वीपासून जवळपास 20-22 कोटी किलोमीटरच्या अंतरावर असलेला लाल ग्रह कुणालाही धक्का न पोहोचवता गुण्यागोविंदाने अंतराळात फिरतोय, पण तरीही त्याला अनेकांच्या लग्नात दोषी ठरवलं जाते। असो, आपल्या सूर्यमालेत मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि आता त्याचं पुढचं लक्ष्य आहे मंगळ। इतकंच काय, तर भविष्यात मानवाचं नवीन घर म्हणूनही मंगळाकडे पाहिलं जाते। यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या जात आहेत। 1965 साली नासाचं मरिनर 4 यान पहिल्यांदाच मंगळावर पोहोचलं आणि मंगळाच्या संशोधनाचं दार वैज्ञानिकांसाठी खुलं झालं। यानंतर मंगळावर अनेक मोहिमा राबवण्यात आल्या, अनेक यान पाठवण्यात आले, पण सर्वात जास्त गाजला तो ऑपॉर्च्युनिटी रोवर म्हणजेच ऑप्पी। त्याने इतिहास तर घडवलाच, पण सोबतच तो मंगळावर सर्वाधिक काळ राहणारा यान ठरला। यान कसला, रोबोटच म्हणा। तर हा रोबोट इतका खास होता की प्रत्येक वैज्ञानिकाची त्याच्यासोबत एक भावनिक नाळच जोडलेली होती। पण 10 जून 2018 रोजी त्याने एक 8 शब्दांचा असा संदेश पाठवला जो वाचून कोणालाही दुःख होईल। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑप्पी नावाच्या या खास अंतराळ यानाविषयी जाणून घेऊयात। नमस्कार, मी सागर जाधव, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत। 8 जुलै 2003 रोजी अमेरिकेच्या स्पेस कॅनाव्हरल स्पेस स्टेशनमधून डेल्टा 2 हेवी यानाच्या माध्यमातून ऑपॉर्च्युनिटी मंगळाकडे झेपावला। ऑपॉर्च्युनिटी मुळात एक रोबोटिक रोवरच होता। 6 महिन्यानंतर 25 जानेवारी 2004 रोजी त्याने मंगळावर लँड केलं। मुळात ऑपॉर्च्युनिटी मंगळावर केवळ 4 महिन्याच्या संशोधनासाठीच पाठवण्यात आला होता, मात्र त्याने मंगळावर काढली तब्बल 14 वर्ष 138 दिवस। त्याच्या या कारनाम्यामुळे सगळेच छाट पडले होते। मंगळाच्या तुलनेत हे झाले 5111 सोल। मंगळावरच्या दिवसांना सोल म्हणतात। इतके दिवस मंगळावर मस्त जगला। तब्बल 25 कोटी किलोमीटरचा प्रवास करून तो मंगळावर पोहोचला होता। इतका विक्रमी प्रवास करणारा तो जगातला पहिलाच रोबोट ठरला। एक रोबोट, तोही इतके कोटी किलोमीटर दूर, त्याला कंट्रोल करणं म्हणजे भयंकर कठीण काम होतं। मात्र तरी ऑपॉर्च्युनिटीने सहकार्य केलं आणि मंगळावरचे अनेक रहस्य उलगडले। मंगळावर त्याने घालवलेल्या 14 वर्षांमध्ये त्याने मंगळ ग्रहावरच्या पृष्ठभागावरचे तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक फोटो पाठवले होते। यातले कित्येक सेल्फी सुद्धा होते। इतिहासात एका रोबोटने आजपर्यंत इतके फोटो कधीच काढले नव्हते। मुळातच त्याला मंगळावर का पाठवलेलं, तर मंगळावरचे खडक, खनिज यांची माहिती मिळवण्यासाठी आणि तिथल्या मातीमध्ये पाण्याचे काही अवशेष मिळतात का हे पाहण्यासाठी। खगोलीय निरीक्षण करून त्याने मंगळावरच्या वातावरणाचा डेटा सुद्धा नासाला पाठवला होता। ऑपॉर्च्युनिटीने अनेक खडक आणि मातींचं निरीक्षण केलं, त्यांचा डेटा पाठवला। यामध्ये अनेक गोष्टी पृथ्वीवरच्या खडक आणि मातीशी समान असल्याचं समोर आलं। ऑपॉर्च्युनिटीने मंगळावरचं आभाळ, तिथला सूर्यास्त, मंगळाचे 2 चंद्र फोबोस आणि डेमोस यांची स्थिती या सगळ्यांची माहिती पाठवली होती। ही एवढी माहिती त्याला कशी मिळाली, तर ऑपॉर्च्युनिटी मंगळावरच्या मेरिडियानी प्लॅनम या जागी उतरला होता। ही जागा उल्केच्या आघातामुळे तयार झालेला एक प्राचीन सरोवर असावा आणि इथे अनेक खनिज सापडू शकतात असा वैज्ञानिकांचा अंदाज होता आणि त्यांचा अंदाज खरा ठरला। खूप जणांना प्रश्न पडला असेल की इतकी वर्ष जगण्यासाठी त्याला फ्यूल तर लागलंच असेल ना, ते कसं मिळालं? तर याचं उत्तर म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेले सोलार पॅनेल्स। सूर्य तसा पृथ्वीच्या तुलनेत मंगळापासून दूर असला तरी त्याचा प्रकाश योग्य प्रमाणात मंगळाच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतो। त्यामुळे हा कोई मिल गयाच्या जादूसारखाच धूपमुळे चार्ज होत होता। मंगळ ग्रहावर 14 वर्षात त्याने 45 किलोमीटर इतका प्रवास केला होता। एक भन्नाट गोष्ट सांगायची झाली तर त्याने मंगळावर ट्रेक सुद्धा केला होता। माउंट शार्प नावाचा डोंगर तो फिरला होता। आता डोंगराचाच विषय निघालाय तर सांगतो की आपल्या सूर्यमालेतला सर्वात मोठा पर्वत ऑलिम्पस माउंट सुद्धा मंगळ ग्रहावरच आहे आणि हा माउंट एव्हरेस्टपेक्षा तब्बल 2.5 पटीने मोठा आहे। नासाने ऑपॉर्च्युनिटी सारखाच त्याचा एक जुळा भाऊ म्हणजे स्पिरिट देखील मंगळावर पाठवला होता, पण तो मंगळावर गुसेव क्रेटर नावाच्या ठिकाणी उतरला होता। त्यामुळे मंगळावर तसा ऑपॉर्च्युनिटी एकटाच नव्हता, पण दोघांमध्ये प्रचंड अंतर होतं। आजवर मंगळावर सोडलेल्या 58 पैकी 37 म्हणजे जवळजवळ 2/3 अंतराळयान या आणि त्या कारणाने फेल ठरली आहेत। यातील काही मोहिमेदरम्यान अयशस्वी झाले, तर काहींमध्ये मोहीम सुरू करण्याआधीच बिघाड झाला होता। म्हणून गमतीने मंगळ हा प्रचंड अंतराळ राक्षस आहे, जो ही अवकाशयानं खाऊन जिवंत राहतो असा विरोध नासामध्ये प्रसिद्ध आहे। इतकी वर्ष मंगळावरचं वादळ वातावरण झेलत तो कसाबसा तग धरून राहिला, पण 2018ला आलेल्या वादळामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली होती। जून 2018 साली मंगळावर एक धुळीचं वादळ आलं। यामुळे त्याच्या सोलार पॅनल्सवर प्रचंड धूळ पसरली। सूर्यप्रकाश पोहोचणं कठीण होऊन बसलं आणि ऑपॉर्च्युनिटी निद्रावस्थेत जाऊ लागला। वैज्ञानिकांनी बरेच प्रयत्न केले, पण शेवटी हवा तसा रिस्पॉन्स त्याच्याकडून येत नव्हता। 10 जून 2018, 5111वा दिवस आणि ऑपॉर्च्युनिटीकडून एक शेवटचा मेसेज वैज्ञानिकांना आला। माय बॅटरी इज लो अँड इट्स गेटिंग डार्क। एक यंत्र असूनही मनुष्याला रडवेल असा मेसेज होता। या एकट्याने 14 वर्ष तिथे राहून जीव सोडला। यंत्र असला तरी मानवी मेंदूचाच आधार त्याला होता, त्यामुळे त्याच्यासोबत सर्वांचेच एक भावनिक संबंध जोडले गेले होते।
या मिशनचे हेड स्टीवन स्क्वायरस म्हणाले होते की आम्ही आशा सोडलेली नाही, पण त्याचं आयुष्य संपलेलं असावं आणि असं असेल तर ते चांगलंच आहे, कारण हे सन्मानाचं मरण आहे. आम्ही 600 वेळा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही करत राहू. यानंतर त्याच्याशी कधीही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. 13 फेब्रुवारी 2019 रोजी हे मिशन संपल्याचं घोषित करण्यात आलं आणि यासोबत आपला लाडका ऑप्पीसुद्धा मृत पावल्याचं वैज्ञानिकांनी जाहीर केलं. त्याचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. अखेरचा संदेश पाठवल्यानंतर त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला. त्यामुळे तो कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. यानंतर 3 वर्षांनी म्हणजेच 2022 साली नासाच्या मार्स रिकॉनेसेन्स ऑर्बिटरला मंगळावरच्या व्हिक्टोरिया क्रेटरच्या टोकावर एक निपचित पडलेलं यान दिसलं. ते दुसरं तिसरं कोणी नसून ऑपॉर्च्युनिटीज होतं. त्याच्या पाऊलखुणा आजही मंगळावर आहेत. तो त्या मंगळाच्या लाल मातीवर अजूनही आहे याचं समाधान वैज्ञानिकांना होतं. कधीकधी मनुष्याने तयार केलेल्या गोष्टी त्याच्याकडून अपेक्षित कार्यापेक्षा कितीतरी जास्त काम करून जातात आणि अनेक आविष्कार घडवतात. ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यापैकीच एक. आता भविष्यात माणूस मंगळ मोहिमेचे स्वप्न बघतोय. हे सुसाइड मिशनच असेल यात वादच नाही. पण कधीतरी मनुष्य आयर्न ऑक्साईडने भरलेल्या मंगळ ग्रहावर उतरला तर त्याने या संवेदना असलेल्या यानाला एकदा तरी भेट द्यावी, ज्याने अंतराळ मोहिमांमध्ये मनुष्यांपेक्षा जास्त योगदान दिले. अंतराळातील अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.